कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कॉम्रेड उदय नारकर, डॉक्टर रसिया पडळकर, डॉक्टर अनिल माने, माजी नगरसेविका भारती पवार, ॲडव्होकेट सुनीता जाधव, डॉक्टर तेजस्विनी देसाई यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे आणि त्यांचे सहकारी ॲडव्होकेट श्रेया आवले, ॲडव्होकेट योगेश सावंत, ॲडव्होकेट सिद्धी दिवान यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्यासमोर सुनावणी झाली. प्रशासनानं शहरातल्या रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे, त्याबद्दल न्यायालयानं समाधान व्यक्त केलं आहे. प्रशासनानं टप्प्याटप्प्यानं शहरातील सर्व रस्ते व्यवस्थित करून घेण्यासाठी प्रशासनाला आदेश देऊ असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या याचिकेवर अद्यापपर्यंत महापालिका प्रशासन, जिल्हा परिषद किंवा नगरविकास खात्याकडून कोणतंही लेखी उत्तर मिळालं नसल्यानं हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा असल्याचा आरोप केला. कोल्हापूरच्या रस्त्यांची जी दुरावस्था अनेक वर्षांपासून झालेली आहे आणि प्रशासकीय अनास्था त्याच्याबद्दलची सातत्याने दिसून आली आहे. त्यामुळे कोल्हापुरातल्या काही सजग नागरिकांनी जनहित याचिका कोल्हापूर उच्च न्यायालयात दाखल केली. त्याच्यावर आज सुनावणी होती आणि तेव्हा न्यायाधीशांनी त्याची जी गंभीर दखल घेतली, त्यामुळे कोल्हापूर प्रशासनाने तात्काळ रस्त्यांच्या डागडुजीचं काम सुरू केलेलं आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे न्यायालयाच्या सुद्धा हे लक्षात आलं की डागडुजीचं काम सुरू झालेलं आहे. जेव्हा आम्ही सांगितलं की डागडुजी ही अशास्त्रीय पद्धतीने, अवैज्ञानिक पद्धतीने होते आहे, तेव्हा न्यायाधीशांनीच मला थांबून हे सांगितलं की निदान काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे आपण आता टप्प्याटप्प्याने हे काम कसं चांगलं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तरीसुद्धा मला हे नक्की सांगायचं आहे की पुढील सुनावणीच्या आधी त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे, कारण की प्रशासकीय अधिकारी जे आहेत सगळे प्रतिवादी म्हणजे जिल्हा परिषद कोल्हापूर, महानगरपालिका कोल्हापूर, सामाजिक बांधकाम विभाग, नगर विकास मंत्रालय हे कोणीही उत्तर देत नाही आहे. 2 तारखा झाल्या पण त्यांनी लेखी उत्तर अजूनही सादर केलं नाही आणि आजसुद्धा लेखी उत्तर देण्यासाठी वेळ मागितली. हा अत्यंत बेजबाबदारपणा आहे असं मला वाटते. सध्या शहरातल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचं जे काम सुरू आहे त्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नाही. भाजप नेत्यांच्या पैशातून हे दुरुस्तीचं काम सुरू असल्याचा आरोप ॲडव्होकेट सरोदे यांनी केला आहे. दुसरं आता जे माहिती काही याचिकाकर्त्यांकडून मला मिळाली, तर महानगरपालिकेला किंवा कोणत्याही प्रतिवादींना म्हणजे जिल्हा परिषदेला किंवा नगर विकास कोणालाही कोणताही फंड उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आणि येथील भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या पैशांनी ही डागडुजी होत आहे, कारण की निवडणुकीपुरती त्यांना रस्ते चांगले होत आहेत असं दाखवायचं आहे. अशी मला माहिती मिळाली आहे. ती धक्कादायक आहे असं मला वाटते. न्यायालयीन प्रक्रिया तर सुरू राहील, पण न्यायालयाच्या बाहेर हे जे चुकीचे प्रकार सुरू आहेत ते सुद्धा कोल्हापूरकरांनी लक्षात घेतले पाहिजे. दरम्यान कोल्हापुरातल्या काही जागरूक नागरिकांनी खराब रस्त्यांसंदर्भात आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे.